जय हिंद मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत। तुम्ही स्क्रीनवरती बघितलंच असाल। आज आपण घेणार आहोत पोलीस भरती जाहिरात कधी येणार याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे। वनरक्षक भरतीची जाहिरात कधी येऊ शकते याची अपडेट देणार आहे। सोबत पोलीस मध्ये भरतीमध्ये सिलेक्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत। कोणत्या चुका विद्यार्थ्यांनी केली नाही पाहिजे याविषयी पण बोलणार आहे आणि पोलीस भरती 2026 ची तयारी आतापासून आपण कशा पद्धतीने करणार आहोत याचीही आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। सर्वात आधी जाहिरातीबद्दल जाणून घेऊया, कारण बहुतेक मुलं हे जाहिराती कधी येईल याची वाट बघतायत। एकंदरीत आपण अनेक दिवसापासून बघतोय की पोलीस भरतीच्या रिक्त जागांचे अहवाल समोर आलेले आहेत, परंतु फिक्स मध्ये जाहिरात कधी येईल ही तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही जोपर्यंत जाहिरात प्रॅक्टिकली येणार नाही तोपर्यंत। म्हणजे साधारण जर आपण सगळ्या काही गोष्टी बघणार ते अंदाजित बघणार आहोत। जर तुम्हाला एवढं माहिती आहे की पोलीस भरतीची जाहिरात गेल्या अनेक वर्षापासून जवळपास दरवर्षी निघते आणि या वर्षी सुद्धा निघण्याचे चान्सेस आहेत। सर्वसाधारणपणे जर पोलीस भरतीची जाहिरात ही नोव्हेंबर डिसेंबर मध्ये येते हे तुम्हाला गेल्या 2-3 वर्षापासूनचा अनुभव आहे आणि या वर्षी सुद्धा असंच होऊ शकतो। पोलीस भरतीची जाहिरात ही नोव्हेंबर डिसेंबर मध्ये येऊ शकते, पण पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत अधिकृत माहिती भेटत नाही तोपर्यंत सगळे जे पण तुम्हाला कुठलेही शिक्षक असेल कोणतेही व्यक्ती असेल तुम्हाला फक्त अंदाजित सांगू शकतात। आणि ज्याला खरोखर पोलीस मध्ये भरती व्हायचं आहे किंवा वनरक्षक मध्ये भरती व्हायचं आहे त्याने जाहिरातीची वाट न बघता आतापासून तयारी केलेली कधी पण बेटर राहणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता बघा, वनरक्षकच्या भरतीच्या बाबतीत तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल मी, वनरक्षक या पदाची जाहिरात येणार आहे। रिक्त जागांचा अहवाल सुद्धा आलेला आहे, पण ही जी जागा आहे शक्यतो 2027 म्हणजे जानेवारी 2027 पर्यंत वनरक्षकची जाहिरात येऊ शकते आणि त्याच्याही अगोदर पोलीस भरतीची आपली 2026 ची जाहिरात येऊ शकते, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता महत्वाचा विषय म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो की आज आपण महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत, ते म्हणजे पोलीस भरती जर तुम्हाला यावर्षी सिलेक्शन व्हायचं असेल तर तुम्हाला कुठल्या गोष्टी करायला नाही पाहिजे। बघा मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती देणारे लाखो विद्यार्थी आहेत। तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागच्या पोलीस भरतीला 17 लाखाच्या आसपास फॉर्म आलेत आणि भरती किती झाले, जवळपास जेवढ्या जागा निघाल्यात 16,000, म्हणजे एवढे विद्यार्थी राहिलेत। याच्यामध्ये सुद्धा हजारो असे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी 1-1, 2-2 मार्काने राहून गेलेत, काही विद्यार्थी वेटिंगला आहेत। ठीक आहे, सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉम्पिटिशन दरवर्षी तेवढाच राहतो। आपल्याला वाटतं की यार यावर्षी जे खरोखर भरती होणार आहे ते भरती झालेत आणि पुढच्या वर्षी जे 1-1, 2-2 मार्काने राहिलेले आहेत ते भरती होतील, पण ऍक्च्युअली गणित असा बिलकुल नाहीये। का नाहीये याचं मागचं रिझन सांगतो। जस्ट 12वी पास झालेला मुलगा हा पोलीस भरतीला उतरला आणि गेल्या अनेक वर्षापासून तयारी करणारा विद्यार्थी पण पोलीस भरतीला असतो, पण जेव्हा हा विद्यार्थी उतरतो आपण म्हणतो अरे वयाच्या 18 वर्षी म्हणजे 18 वर्ष कंप्लीट झाल्या पोलीस झाला, 19 वर्ष कंप्लीट झाल्या पोलीस झाला, आणि काही विद्यार्थी असे आहेत जे अनेक दरवर्षी जवळपास 2 ते 4 मार्काने राहून जातात। दरवर्षी आहे ना, दरवर्षी तुम्ही बघता 2 ते 4 मार्काने राहून जातात। मग हे मागचे मुलं जर भरती होतात आणि हा भरतीपर्यंत पोहोचलेला सुद्धा राहून जातो, ह्याचे मागे काहीतरी रिझन असेल ना। बघा, या गोष्टी महत्वाच्या आहेत। आता बघा, जर तुम्हाला खरोखर पोलीस बनायचं आहे, तर तुमच्यामध्ये सातत्य नावाची गोष्ट 100% पाहिजे। सातत्य आणि संयम ही 2 गोष्ट जे आहे ते तुमच्यामध्ये पाहिजे, तरच तुम्ही पोलीस होऊ शकता। ही गोष्ट लक्षात ठेवा। पोलीस भरतीला पेशन्स खूप लागतो आणि सातत्य त्याच्यापेक्षाही जास्त लागतो। आता काय, आता आम्हा शिक्षकांना जो अनुभव येतो ते कसा येतो माहितीये का, ज्याने मागच्या वर्षी पोलीस भरती दिली, ठीक आहे, ज्याने मागच्या वर्षी पोलीस भरती दिली, हे विद्यार्थी काय करतात, अरे पुढची जाहिरात यायला 1 वर्ष 2 वर्ष लागतात। काही महारथी असे असतात, अरे मागच्या वर्षी मला 41 ग्राउंडला मार्क होते, या वर्षी सुद्धा मला त्याच्यापैकी मी शेवटच्या 2 महिन्यात 3 महिन्यात जरी तयारी केली तरी मला तेवढे मार्क भेटून जातील। हा तुमचा गैरसमज डोक्यातून काढून टाका। जे तुम्हाला 41 मार्क मिळालेले आहेत
तेवढेच मार्क मिळायला तेवढीच जास्त मेहनत तुम्हाला करावी लागते. चुका शोधा, आपल्या चुका शोधा. चुका शोधल्या नाही तर आयुष्यात तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. आणि ही चूक तुम्हाला दुसऱ्याने कोणी सांगितलेलं बिलकुल मनावर घेऊ नका. स्वतःच्या चुका शोधायला लागा. सर्वात आधी आपले जो इव्हेंट आहे 1600 मीटर रनिंग असेल, 100 मीटर रनिंग असेल, है ना, गोळा असेल, हे जे आपले 3 इव्हेंट आहेत, या 3 इव्हेंट मध्ये मागच्या वर्षी तुम्हाला मार्क किती होते आणि या वर्षी तुम्हाला मार्क किती मिळायला पाहिजे. जर मागच्या वर्षी तुम्हाला 18 मार्क 16 मार्क होते 1600 मीटर मध्ये, तर या वर्षी तुम्हाला 20 पैकी 20 मार्क मिळवण्यासाठी अधिक मेहनत करा. ऑप्शनलला कोणतीही गोष्ट ठेवू नका. कॉम्पिटिशन साधा राहिलेलं नाहीये. ग्राउंडची मिनिट 42, 43, 45 पर्यंत लागलेली आहेत, 47 पर्यंत मिनिट लागलेले आहेत. मग तुम्ही हा विषय ऑप्शनलला ठेवू नका. 20 पैकी 20 आपल्याला कसे मिळतील. 100 मीटर आहे, या 100 मध्ये कमीत कमी 12 ते 15 मार्काचीच तयारी करायची तुम्हाला. 10 मार्क, 8 मार्क, 4 मार्क हा डोक्यातून विषय काढून टाका. राहिला प्रश्न गोळा. जर तुमचा मागच्या वर्षी 10 मार्काचा गोळा गेला असेल तर या वर्षी तुम्हाला गोळ्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क पाहिजे. आणि याच्यासाठी काय करावं लागणार आहे, तुम्हाला मेहनत केल्याशिवाय पर्यायच नाही. लक्षात ठेवा. तुमची जर ऐपत असेल, बाबा आता काही ठिकाणी काय म्हणतात की सर्व शिला लागून जातो, पेपर फुटून जातो, मान्य आहे. 100% पैकी 90% हे भरती करणारे ओरिजिनल मुलं आहेत, जे खरोखर मेहनती आहेत. कुठल्याही वशिल्याशिवाय लागल्यात. 10% कुठेतरी गोळ होतो, आपण मान्य करतो. 90% मध्ये तर तुम्ही बसा. पहिली गोष्ट, ग्राउंड जे आहे आपला ग्राउंड 45च्या खाली आपल्याला आले नाही पाहिजे. या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. कमीत 45च्या खाली मार्क आलेच नाही पाहिजे. या गोष्टीकडे स्ट्रॅटेजी ठेवा. लक्षात ठेवा, तुम्हाला 2 ते 3 तास रोज ग्राउंड वरती घाम गाळायचाच आहे. आयुष्यात जर पोलीस व्हायचं असेल, दुनियादारी बिलकुल बंद करून टाकायचा. मित्र, परिवार, नातेवाईक सगळ्यांना बंद करून टाकायचं. तुम्हाला फक्त 2 ते 3 तास रोज मेहनत करायची आणि अभ्यासामध्ये सातत्य ठेवायचं. अभ्यासामध्ये तुमच्याकडून काय चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करा. जे येत नाही ते शिका आणि पेपर मध्ये 100 पैकी 90+ मार्क घेण्याची तयारी आतापासूनच करा. आता हे कधी होईल? काही मुलं रती काय विचार करतात, अरे यार परीक्षा निघेल तेव्हा मी चालू घडामोडीचा अभ्यास करेल, परीक्षा निघेल तेव्हा मी बाकीच्या विषयांचा अभ्यास करेल. हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. स्वतःला आजमावा. लक्षात ठेवा, वीक मध्ये एक पेपर तुम्ही टायमिंग लावून सोडवणं गरजेचं आहे. हा जो पेपर असतो हा तुमचा अवकात दाखवतो की तुम्ही आता कुठे आहात. समजलात? मग आठवड्यातून एक पेपर कंपल्सरी सोडवा. आणि लक्षात ठेवा, दुनियादारी काही झालं तरी मी 5 ते 6 तास अभ्यास करणार, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. म्हणजे तुम्हाला 5 ते 6 तास अभ्यासाला द्यायचंच आहे आणि ग्राउंडला 2 ते 3 तास. असे तुमचे 8 ते 9 तास हे पोलीस भरतीसाठी तुम्ही दिलंच पाहिजे, तरच आयुष्यामध्ये सक्सेस व्हाल. 8 ते 9 तास कंपल्सरी रोज एकही दिवस काढा न करता तुम्हाला करायचं आहे. आणि राहिलेले तुमच्याकडे जे काही तास आहेत 14-15 तास, या तासामध्ये तुम्ही 8 तास आराम केलंच पाहिजे. जो भरती देतोय त्याने 8 तास आराम केलंच पाहिजे, 8 तास झोप झालीच पाहिजे. आणि उरलेला वेळ तुम्ही पार्ट टाइम जॉब करायचंय, काय एंटरटेनमेंट करायचंय किंवा इतर काही गोष्टींमध्ये मन लावायचं ते तुम्ही करू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्हाला खरोखर खाकी वर्दी मिळवायची असेल ना, माझं वाक्य लक्षात ठेवा, तुम्हाला 8 ते 9 तास पोलीस भरतीला द्यावंच लागेल, तरच तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकतात. जरी मागच्या वर्षी तुम्ही 1-2 मार्काने राहिला असाल तरी सुद्धा तुम्हाला एवढा वेळ द्यावंच लागणार आहे. हलगर्जीपणा करून चालणार नाही, आळसपणा करून चालणार नाही. तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे. एकदा का तुम्ही पोलीस झाला तर पूर्ण आयुष्य तुमचं बेटर होऊन जाईल आणि ते बेटर करण्यासाठी तुम्हाला आता मेहनत करायलाच पाहिजे. लक्षात ठेवा, वेळ अजून गेलेली नाहीये. या वेळेचा नक्कीच तुम्ही उपयोग करा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करा. मित्रांनो, आपल्या अकॅडमी मार्फत, ऑनलाईन मार्फत अनेक विद्यार्थ्यांना जेवढा फायदा करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वीक मध्ये तुम्हाला एक मी 100 मार्काचा पेपर देतो. तुम्ही नक्कीच सोडा, फ्री मध्ये आहे. आपले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला असेल, टेलिग्राम, इंस्टाग्रामला जॉईन असाल तर तुम्हाला तो पेपर 100% भेटणार. ठीक आहे. एक पेपर कंपल्सरी सोडवा
आणि शक्यतो तुमचा जो काही पोलीस भरती बद्दलचा प्रश्न असेल तो कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. तुम्हाला जर लाईव्ह लेक्चर तुम्हाला फ्री मध्ये लाईव्ह लेक्चर पाहिजे असतील तर तेही कमेंट करा. सर आम्हाला या टॉपिक वरती लेक्चर पाहिजे, मी द्यायला तयार आहे आणि तुम्ही सुद्धा घ्यायला तयार पाहिजे. मित्रांनो लक्षात ठेवा, वेळ अजून गेली नाही, पण जर तुम्ही पोलीस भरतीची जाहिरातीची वाट बघत बसाल, जाहिरात येईल तेव्हा मी तयारीला लागेल, तर वेळ असा निघून जाईल तुम्हाला कळणार पण नाही. शेवटी तुम्ही जिथे होतात तिथेच राहणार. तर या गोष्टी घडायला नको, म्हणून नक्कीच तुम्ही आतापासूनच तयारी करा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद.